विद्याविहार कुर्ला स्थानकादरम्यान नागरिकांनी ट्रॅकवर उतरून जीवघेडा प्रवास सुरू केलेला आहे। लोकल सेवा कोलमडली आहे, त्यामुळे मुंबईकरांनी ट्रॅकवरून चालणं पसंत केलंय। लोकल सेवा कोलमडल्यानं मुंबईकरांचे हाल सुरू झालेले आहेत। मुंबईकरांचे हाल लोकल सेवा कोलमडल्यामुळे होत आहेत। मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प आहे, तर हार्बरची वाहतूकही ठप्प झाली, त्यामुळे मुंबईकरांनी ट्रॅकवर उतरून जीवघेडा प्रवास सुरू केलाय। ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे आणि अशाच परिस्थितीत या ट्रॅकमधून मुंबईकर पुढे जाताना दिसतात। खरं तर हे जीवघेडा ठरू शकतं, त्यामुळे मुंबईकरांनी असा प्रवास करू नये असं आवाहन साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला करतोय। जरी रेल्वे सेवा ठप्प असली तरी अशा पद्धतीनं ट्रॅकवर उतरून पुढे जाणं हे धोक्याचं आहे। साम टीव्हीवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य। ट्रेन एकाच जागी काही काळ थांबून आहेत, त्यामुळे अनेकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून पायी चालणं पसंत केलंय। मात्र ट्रॅकवरून हे चालणं जीवघेडा ठरू शकतं। आपण पाहू शकतो सध्या सेंट्रल लाईनवरती लोकल व्यवस्था विस्कळीत झाली आहे, ठप्प झालेली आहे। मुंबईमध्ये संततधार पाऊस कोसळत असल्याच्या कारणामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि त्यानंतर आता नागरिकांकडून सध्या लोकल ट्रॅकवरून जीवघेडा प्रवास सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही सेंट्रल लाईन आहे आणि सेंट्रल लाईनवरती कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्या सुद्धा ठप्प झालेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन आहेत त्या सुद्धा ठप्प झालेल्या आहेत आणि नागरिकांकडून सध्या लोकलमधून जे काही मुंबईकर आहेत ते जीवघेण्या पद्धतीने ट्रॅकवर उतरून आता हा प्रवास करत आहेत। मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणावरती हाल होत असल्याचं सध्या या सगळ्या दृश्यामधून आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर सध्या मी टिळकनगर ब्रिजवरती आहे आणि टिळकनगर ब्रिजवरती सुद्धा पाहू शकतात तब्बल 1 तासापासून ट्रॅफिक जाम झालेले आहे। मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावरती जे काही हाल या ठिकाणी सहन करावे लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।